एकत्रित हप्ता आहे 3000 इतक्या सन्मान निधीचा। हा आज आपण महिलांच्या थेट खात्यामध्ये वितरित करत आहोत। साधारणपणे 2,52,00,000 इतक्या महिलांना आपण हा लाभ आज आम्ही DBTच्या माध्यमातून आम्ही वितरित करत आहोत। आणि साधारणपणे या औचित्यासाठी याचा एक विशेष म्हणून आम्ही ह्या दोन्ही महिन्याचा लाभ आज महायुतीच्या सरकारच्या माध्यमातून राज्याचे मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्री यांच्या सूचनेनुसार आज सुरुवात केली। काल बँका बंद असल्यामुळे बहिणींच्या खात्यामध्ये सप्टेंबर आणि ऑक्टोबर महिन्याचा हप्ता आलेला नव्हता, परंतु लाडक्या बहिणींना आज सोमवार 13 ऑक्टोबर रोजी सकाळपासून सर्वच बँका सुरू सुद्धा झालेल्या आहेत। त्या अनुषंगाने सकाळपासूनच पात्र बहिणींच्या खात्यामध्ये सप्टेंबर महिन्याचा हप्ता आणि ऑक्टोबर महिन्याचा हप्ता एकत्रितपणे 3000 रुपये विस्तार होण्यास सुरुवात सुद्धा झालेली आहे। खऱ्या अर्थाने सर्व लाडक्या बहिणींचा आज 13 ऑक्टोबर सोमवार 100% गोड सुद्धा झालेला आहे। बघा, लाडक्या बहिणींना काल रविवार होता, काल सर्व बँकांना सुट्ट्या होत्या, त्यामुळे सरकारच्या माध्यमातून काल पैसे पाठवण्यात आलेले नव्हते, परंतु लाडक्या बहिणींना आज सोमवार आहे, आज सकाळपासून सर्व बँका सुरळीतपणे सुरू सुद्धा झालेल्या आहेत। त्यामुळे आज राज्य शासनाच्या माध्यमातून DBTचं बटन दाबून या प्रमुख बँकेमधील ज्या ज्या बहिणींचा खाता आहे त्या बँकेमध्ये पैसे सोडायला सुरुवात सुद्धा केलेली आहे। खऱ्या अर्थाने सप्टेंबर हप्त्याची आणि ऑक्टोबर हप्त्याची वाट पाहणाऱ्या सर्व लाडक्या बहिणींची भरपूर दिवसांची प्रतीक्षा संपत आहे। बघा, लाडक्या बहिणींना शुक्रवार शनिवार या 2 दिवसांमध्ये सप्टेंबर महिन्याचा हप्ता विस्तार झाला, त्यानंतर रविवार आला। रविवारी बँकांना सुट्ट्या असल्यामुळे रविवारी पैसे पाठवणे शक्य झाले नव्हतं, परंतु आज सोमवार आहे, आज 13 ऑक्टोबर, उद्या मंगळवार आहे, उद्या 14 ऑक्टोबर, परवा दिवशी बुधवार आहे, परवा दिवशी या ठिकाणी 15 ऑक्टोबर, तर या 3 दिवसांमध्ये पैसे वाटप करण्याचे आदेश देण्यात आलेले आहेत आणि त्याप्रमाणे सकाळपासूनच निधी वाटपाला सुरुवात सुद्धा करण्यात आलेला आहे। बघा, लाडक्या बहिणींना सप्टेंबर महिन्याचा हप्ता आणि ऑक्टोबर महिन्याचा हप्ता एकत्रितपणे 3000 रुपये आज सकाळी 7 वाजल्यापासून दुपारी 2 वाजेपर्यंत या पहिल्या टप्प्यामधील पात्र बहिणींच्या खात्यामध्ये विस्तार होईल आणि आज दुपारी 2 वाजल्यापासून संध्याकाळी 12 वाजेपर्यंत दुसऱ्या टप्प्यातील पात्र बहिणींच्या खात्यामध्ये विस्तार सुद्धा होणार आहे। म्हणजेच लाडक्या बहिणींना खऱ्या अर्थाने सर्व लाडक्या बहिणींचा आज सोमवार 13 ऑक्टोबर 100% गोडच होत आहे, कारण लाडक्या बहिणींना आता 8 दिवसावरती दिवाळी आलेली आहे। त्या अनुषंगाने लाडक्या बहिणींना दिवाळीचे फराळाचे साहित्य खरेदी करायचे आहेत। त्याच अनुषंगाने राज्य सरकारच्या माध्यमातून या ठिकाणी सप्टेंबर आणि ऑक्टोबर या दोन्ही महिन्यांचे पैसे सोडलेले आहेत। या दोन्ही महिन्यांच्या पैशांमधून लाडक्या बहिणी दिवाळी साजरी करतील, या दृष्टिकोनातून सरकारच्या माध्यमातून दोन्ही हप्त्यांचे 3000 रुपये पाठवण्यात आलेले आहेत। म्हणजेच KYC केलेली असो किंवा नसो तरी पण बहिणींच्या खात्यामध्ये पैसे वाटप होत आहेत। त्यामुळे लाडक्या बहिणींनो, KYC केलेले असेल तरी पण काळजी करू नका आणि केलेले नसेल तरी पण काळजी करायची नाही। तुम्ही व्हिडिओच्या सुरुवातीलाच ऐकलेलं होतं, महिला व बालिका सेवाच्या मंत्री आदिती तटकरे मॅडमनी माहिती दिलेली होती की 2 हप्त्यांचे 3000 रुपये वाटप करायला सुरुवात केलेली आहे। त्यामुळे लाडक्या बहिणींना तुम्हाला सुद्धा हे पैसे 100 आणि 101% येणार आहेत। बघा, लाडक्या बहिणींना कालच राज्याचे उपमुख्यमंत्री तथा अर्थमंत्री अजितदादा पवार यांच्या माध्यमातून या ठिकाणी सप्टेंबर हप्त्याचा निधी, ऑक्टोबर हप्त्याचा निधी DBT वरती पाठवण्यात आलेला होता आणि आज सोमवार 13 ऑक्टोबर सकाळपासूनच पैसे वाटपाला सुरुवात सुद्धा झालेली आहे। थेट महाराष्ट्र राज्याचे लाडके उपमुख्यमंत्री तथा अर्थमंत्री अजितदादांनी काल काय आदेश दिलेला होता, लाडक्या बहिणींनो तुम्ही सुद्धा ऐकायचं आहे। आमच्या आदितीच्या साक्षीने सांगतो, ऑक्टोबरचे पैसे देखील तुम्हाला मिळतील आणि ऑक्टोबर 2 महिन्याचे मिळतील, त्याबद्दल आपण काळजी करू नका। तर बघा, लाडक्या बहिणींनो, आताच अजितदादांनी दिलेल्या माहितीनुसार बहिणींच्या खात्यामध्ये सप्टेंबर महिन्याचा हप्ता आणि ऑक्टोबर महिन्याचा हप्ता एकत्रितपणे विस्तार करण्यासाठी कालच निधी पाठवण्यात आलेला होता, कालच DBT वरती पैसे पाठवण्यात आलेले होते। त्यामुळे लाडक्या बहिणींना आज सोमवार आहे, आज सकाळपासूनच पैसे वाटपाला सुरुवात सुद्धा करण्यात आलेली आहे। खऱ्या अर्थाने आज सर्व लाडक्या बहिणींची भरपूर दिवसांची प्रतीक्षा संपत आहे। लाडक्या बहिणींचा या ठिकाणी सोमवार 13 ऑक्टोबर 100% सुद्धा होतच आहे। म्हणजेच लाडक्या बहिणींना 13 ऑक्टोबर, 14 ऑक्टोबर आणि 15 ऑक्टोबर या 3 दिवसांमध्ये सर्वच बहिणींच्या खात्यामध्ये दोन्ही हप्त्यांचे एकत्रितपणे 3000 रुपये सुद्धा विस्तार होत आहे। खऱ्या अर्थाने सर्व लाडक्या बहिणींची भरपूर दिवसांची प्रतीक्षा संपत आहे। बघा, लाडक्या बहिणींना आज सकाळीच पेपरला सुद्धा बातमी आलेली आहे की लाडक्या बहिणींची दिवाळी गोड करण्यासाठी राज्य सरकारच्या माध्यमातून सप्टेंबर महिन्याचा हप्ता आणि ऑक्टोबर महिन्याचा हप्ता एकत्रितपणे 3000 रुपये पाठवण्यात आलेला आहे।
म्हणजे सर्व लाडक्या बहिणींना दिवाळीची 3000 रुपयांची ओवाळणी विस्तार करायला सुरुवात करण्यात आलेली आहे। पुढचे 2 ते 3 दिवस अशाच पद्धतीने ही दिवाळी सुद्धा विस्तार होणार आहे, हे पैसे सुद्धा विस्तार होणार आहेत। म्हणजेच खऱ्या अर्थाने यंदाची दिवाळी 100% गोड सुद्धा होणार आहे। परंतु लाडक्या बहिणींना कोणकोणत्या जिल्ह्यांमध्ये पैसे वाटप झालेले आहेत, आज कोणकोणत्या जिल्ह्यांमध्ये पैसे वाटप होत आहेत, उद्या कोणत्या जिल्ह्यांमध्ये आणि परवा दिवशी कोणकोणत्या जिल्ह्यांमध्ये पैसे वाटप होतील, तर याची संपूर्ण सविस्तर माहिती या ठिकाणी आपण बघणार आहोत। त्या अगोदर लाडक्या बहिणींना कालच राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब यांच्या माध्यमातून सप्टेंबर हप्त्यासाठी आणि ऑक्टोबर हप्त्यासाठी निधीला मंजुरी देण्यात आलेली होते आणि त्याप्रमाणेच हा निधी या ठिकाणी डीबीटीवरती पाठवण्यात आलेला होता। त्यामुळे लाडक्या बहिणींना आपल्या महाराष्ट्र राज्याचे लाडके मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब यांनी काय आदेश दिलेला आहे, लाडक्या बहिणींनो तुम्ही सुद्धा ऐकायचं आहे। खात्यामध्ये एका क्लिकवर हे पैसे आता जमा झालेले आहेत। जवळपास 1892 कोटी आणि 61 लाख 1892 कोटी आणि 61 लाख रुपये हे आपण आज जमा केलेले आहेत। तर बघा लाडक्या बहिणींनो, आता तुम्ही सुद्धा ऐकलेलं आहे की थेट महाराष्ट्र राज्याचे लाडके मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेबांनी दिलेल्या माहितीनुसार राज्यातील सर्व लाडक्या बहिणींची दिवाळी 100% गोड सुद्धा होणार आहे। कारण लाडक्या बहिणींनो, सोमवार 13 ऑक्टोबर, मंगळवार 14 ऑक्टोबर, बुधवार 15 ऑक्टोबर या 3 दिवसांमध्ये सर्वच लाडक्या बहिणींच्या खात्यामध्ये सप्टेंबर महिन्याचा हप्ता आणि ऑक्टोबर महिन्याचा हप्ता विस्तार करण्याचे आदेश देण्यात आलेले होते आणि त्याप्रमाणे निधी वाटपाला सुरुवात सुद्धा करण्यात आलेला आहे। बघा लाडक्या बहिणींनो, एकत्रितपणे कोणकोणत्या बहिणींच्या खात्यामध्ये 2 हप्त्यांचे पैसे वाटप होत आहेत, आज कोणकोणत्या जिल्ह्यांमध्ये पैसे वाटप होत आहेत, म्हणजे सकाळी 7 वाजल्यापासून दुपारी 2 वाजेपर्यंत पहिल्या टप्प्यामध्ये कोणकोणत्या जिल्ह्यांची निवड करण्यात आलेली आहे आणि आज दुपारी 2 वाजल्यापासून संध्याकाळी 12 वाजेपर्यंत दुसऱ्या टप्प्यामध्ये कोणकोणत्या जिल्ह्यांची निवड करण्यात आलेली आहे। तर एकत्रित संपूर्ण सविस्तर माहिती या ठिकाणी तुम्हाला देतच आहे। त्यामुळे जर तुम्ही लाडके बहीण योजनेच्या लाभार्थी असाल तर तुमच्यासाठी आनंदाची बातमी आलेली आहे, कारण राज्य सरकारने दिलेल्या माहितीनुसार लाडक्या बहिणींच्या खात्यामध्ये फक्त सप्टेंबर आणि ऑक्टोबर हप्त्याचे पैसे वाटप होणार नाहीत, त्यासोबतच सर्व लाडक्या बहिणींच्या खात्यामध्ये मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजनेअंतर्गत गॅस कनेक्शनचे पैसे वाटप करण्याचे आदेश देण्यात आलेले आहेत। त्यामुळे जर तुम्ही लाडके बहीण असाल, लाडके बहीण योजनेच्या लाभार्थी असाल तर तुमच्या खात्यामध्ये गॅस कनेक्शनचे पैसे सप्टेंबर ऑक्टोबर हप्त्याचे पैसे एकत्रितपणे विस्तार सुद्धा होणार आहेत। बघा लाडके बहिणींना, आज पैसे येतील, उद्या पैसे येतील अशा पद्धतीने बातम्या फिरत होत्या, परंतु आता खात्यामध्ये प्रत्यक्षामध्ये पैसे आल्यामुळे लाडक्या बहिणींमध्ये दिलासा पसरलेला आहे, लाडक्या बहिणींना विश्वास सुद्धा बसलेला आहे। बघा लाडक्या बहिणींना, आज सोमवार आहे, सर्व बँका सुरू असल्यामुळे आज निधी वाटपाला सुरुवात करण्यात आलेली आहे। खऱ्या अर्थाने भरपूर दिवसांची प्रतीक्षा संपत आहे। बघा लाडके बहिणींना, आता या ठिकाणी आपण काही महत्त्वाच्या गोष्टी होते त्या सुद्धा पाहिलेल्या आहेत। आता आपण बघून घेऊयात की सकाळच्या पहिल्या टप्प्यामध्ये कोणकोणत्या जिल्ह्यांमध्ये पैसे वाटप होत आहेत, दुपारच्या दुसऱ्या टप्प्यामध्ये कोणकोणत्या जिल्ह्यांमध्ये पैसे वाटप होणार आहेत, उद्या कोणकोणत्या जिल्ह्यांमध्ये आणि परवा दिवशी कोणकोणत्या जिल्ह्यांमध्ये पैसे वाटप करण्याचे आदेश देण्यात आलेले आहेत, याची संपूर्ण सविस्तर माहिती अगदी 2 मिनिटांमध्ये बघून घ्या। त्यामुळे 2 मिनिट हा व्हिडिओ काळजीपूर्वक पाहायचा आहे। परंतु लाडक्या बहिणींना, ज्या बहिणीने केवायसी केलेले असेल आणि ज्या बहिणीने केवायसी केलेलं नसेल तर अशा लाडक्या बहिणीने काळजी करू नका, कारण सरकारने दिलेल्या माहितीनुसार अजून 2 महिने या केवायसी साठी वाढवण्यात आलेले आहेत। त्यामुळे लाडक्या बहिणींना सप्टेंबर महिन्याचा हप्ता, ऑक्टोबर महिन्याचा हप्ता विदाऊट केवायसी देण्यात येणार आहे। म्हणजेच लाडक्या बहिणींना, तुम्हाला या दोन्ही हप्त्यांसाठी केवायसी करण्याची गरज नाही, तुम्हाला डायरेक्ट नोव्हेंबरच्या हप्त्यासाठी आणि डिसेंबरच्या हप्त्यासाठी केवायसी करणं बंधनकारक आहे। बघा लाडक्या बहिणींना, आता सरकारने दिलेल्या माहितीनुसार सर्व लाडक्या बहिणींची दिवाळी गोड व्हावी या दृष्टिकोनातून सरसकट सर्वच लाडक्या बहिणींना सप्टेंबर महिन्याचा हप्ता 1500 रुपये आणि ऑक्टोबर महिन्याचा हप्ता 1500 रुपये या दोन्ही हप्त्यांचे एकत्रितपणे 3000 रुपये सुद्धा विस्तार होत आहे। कारण लाडक्या बहिणींना, मागच्या 2 दिवसांपूर्वी GR काढण्यात आलेला होता, तर तो GR सप्टेंबर महिन्याचा हप्ता वितरित करण्याबाबत होता। तर त्या GR मध्ये स्पष्टपणे उल्लेख करण्यात आलेला होता की सप्टेंबर महिन्याचा हप्ता वितरित करण्यासाठी 4010 कोटींचा निधी मंजूर करण्यात आलेला आहे आणि त्याचप्रमाणे लाडक्या बहिणींना, आज सकाळीच या ठिकाणी GR आलेला आहे। ऑक्टोबर महिन्याचा हप्ता निधीची तरतूद या ठिकाणी करण्यात आलेले होते आणि या ठिकाणी ऑक्टोबर महिन्याचा हप्ता विस्तार करण्यास सुरुवात सुद्धा करण्यात आलेला आहे। म्हणजेच सप्टेंबर हप्त्यासाठी 4010 कोटींचा निधी, ऑक्टोबर हप्त्यासाठी 4010 कोटींचा निधी, टोटल मिळून 8020 कोटींचा निधी दोन्ही हप्त्यांचे पैसे विस्तार करण्यासाठी मंजूर करण्यात आलेले होते आणि त्याप्रमाणे निधी वाटपाला सुरुवात सुद्धा
करण्यात आलेले आहे। परंतु लाडक्या बहिणींनो, तुमच्या खात्यामध्ये फक्त सप्टेंबर आणि ऑक्टोबर या 2 हप्त्यांचे पैसे वाटप होत नाहीत, त्यासोबतच लाडक्या बहिणींच्या खात्यामध्ये गॅस कनेक्शनचे पैसे वाटप करण्याचे आदेश देण्यात आलेले आहेत। त्यामुळे लाडक्या बहिणींनो, जर तुमच्या घरामध्ये कोणत्या तरी कंपनीचा गॅस असेल तर तुम्हाला त्या गॅस कनेक्शनचे पैसे विस्तार सुद्धा होणार आहेत। म्हणजेच आज सरकारने दिलेल्या माहितीनुसार काही बहिणींच्या खात्यामध्ये 500 रुपये, काही बहिणींच्या खात्यामध्ये 1000 रुपये, काही बहिणींच्या खात्यामध्ये 1500, काहींच्या 3000 रुपये, काहींच्या 4.5, काहींच्या 7, काहींच्या 6 अशा पद्धतीने पैसे वाटप करण्याचे आदेश देण्यात आलेले आहेत। म्हणजेच लाडक्या बहिणींना राज्य शासनाने दिलेल्या माहितीनुसार ज्या ज्या बहिणींना मागील हप्त्यांचे पैसे आलेले नव्हते अशा बहिणींना मागील हप्त्यांचे पैसे विस्तार करण्यास सुरुवात सुद्धा करण्यात आलेले आहे। म्हणजेच लाडक्या बहिणींना सरकारने दिलेल्या माहितीनुसार ज्या बहिणींच्या खात्यामध्ये लाडकी बहीण योजना सुरू झालेली होती त्यावेळेस फक्त 2 ते 3 हप्त्यांचे पैसे आलेले असतील आणि त्यानंतर परत हप्त्यांचे पैसे आलेले नसतील तर अशा लाडक्या बहिणींच्या खात्यामध्ये मागील हप्त्यांचे पैसे, चालू हप्त्यांचे पैसे विस्तार करण्यास सुरुवात सुद्धा करण्यात आलेले आहेत। बघा लाडक्या बहिणींनो, आता या ठिकाणी तुमचा भरपूर वेळ घेतलेला आहे। आता आपण कोणताही वेळ न घेता थेट जिल्ह्यांची यादी आणि बँकांची यादी वाचून दाखवत आहे। परंतु लाडक्या बहिणींनो, जर तुम्ही अजून KYC केलेले नसेल तर तुमच्यासाठी आनंदाची बातमी आलेली आहे, कारण सरकारच्या माध्यमातून या KYC साठी 2 पर्याय शोधण्यात आलेले आहेत। म्हणजेच अगोदर OTP वरती KYC होत होते, परंतु आता सरकारच्या माध्यमातून सर्व लाडक्या बहिणींना 2 ऑप्शन देण्यात आलेले आहेत। या 2 ऑप्शनमुळे सकाळपासून सर्व लाडक्या बहिणी आनंदी सुद्धा झालेले आहेत, कारण OTPचा प्रॉब्लेम होत होता। त्यामुळे सरकारने OTPच्या ऐवजी या 2 गोष्टी करायला सांगितलेल्या आहेत। या 2 गोष्टी केल्यानंतरच बहिणींना पैसे वाटप होणार आहे। तर बघा लाडक्या बहिणींना सरकारने कोणकोणते पर्याय दिलेले आहेत त्याचीच माहिती बघणार आहोत। त्यामुळेच हा व्हिडिओ काळजीपूर्वक पहा, जेणेकरून लाडक्या बहिणींनो तुमची प्रतीक्षा संपून जाईल आणि तुमच्या बँकेमध्ये पैसे जमा झाल्याचा मेसेज सुद्धा येऊन जाणार आहे। तर बघा लाडक्या बहिणींनो, एकत्रितपणे पात्र बहिणींच्या खात्यामध्ये सप्टेंबर महिन्याचा हप्ता, ऑक्टोबर महिन्याचा हप्ता या दोन्ही हप्त्यांचे 3000 रुपये, दीपावलीची ओवाळणी 3000 रुपये, म्हणजेच टोटल मिळून हे झाले 6000 रुपये। आणि लाडक्या बहिणींनो, तुमच्या खात्यामध्ये गॅस कनेक्शनचे 2500 रुपये, म्हणजेच टोटल मिळून 8500 रुपये सर्व लाडक्या बहिणींना विस्तार होत आहेत। लाडक्या बहिणींची यंदाची दिवाळी 100% गोड सुद्धा होतच आहे। बघा लाडक्या बहिणींना, आज पैसे येतील, उद्या पैसे येतील अशा पद्धतीने बातम्या फिरत होत्या, परंतु प्रत्यक्षामध्ये पैसे जमा झाल्यामुळे अशा बातम्यांना ब्रेक लागल्याचं पाहायला सुद्धा मिळत आहे। खऱ्या अर्थाने सर्व लाडक्या बहिणींची सप्टेंबर हप्त्याची आणि ऑक्टोबर हप्त्याची भरपूर दिवसांची प्रतीक्षा संपलेली आहे, कारण लाडक्या बहिणींना सरकारने दिलेल्या माहितीनुसार दिवाळी निमित्त सर्व लाडक्या बहिणींना हे पैसे वाटपच करणार होतं। कारण तुम्हाला सुद्धा आठवत असेल की प्रत्येक सणाला लाडक्या बहिणींना पैसे वाटप केले आहेत। त्याच अनुषंगाने आता दिवाळी आहे तर ही दिवाळी गोड व्हावी या दृष्टिकोनातून सर्व लाडक्या बहिणींच्या खात्यामध्ये 2 हप्त्यांचे 3000 रुपये मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजनेअंतर्गत गॅस कनेक्शनचे पैसे आजपासून वितरित होतील, कारण मागच्या 1 वर्षांपासून गॅस कनेक्शनचे पैसे आलेले नव्हते। त्यामुळे सरकारने गॅस कनेक्शनचे पैसे, 2 हप्त्यांचे पैसे एकत्रितपणे वाटप करण्याचे आदेश कालच राज्य शासनाकडून देण्यात आलेले होते। त्यामुळे लाडक्या बहिणींना तुमच्या खात्यामध्ये गॅस कनेक्शनचे पैसे, 2 हप्त्यांचे पैसे आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे दिवाळीची ओवाळणी, दिवाळीचा बोनस सुद्धा वितरित होत आहे। म्हणजेच या पैशामधून लाडक्या बहिणी किराण्याच्या वस्तू खरेदी करतील, लाडक्या बहिणी दिवाळीनिमित्त साड्या घेतील, अशा पद्धतीने सर्व लाडक्या बहिणींना लाडक्या बहिणी भावांकडून दिवाळीची सर्वात मोठी भेट सुद्धा वाटप होत आहे। परंतु लाडक्या बहिणींना आज राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेबांनी दिलेल्या माहितीनुसार भरपूर बहिणींच्या खात्यामध्ये सप्टेंबर ऑक्टोबर हप्त्याचा पैसे येणार नाहीत, कारण लाडक्या बहिणींना सरकारच्या माध्यमातून काही ठिकाणी तपासणी सुरू होते। तर या तपासणीच्या दरम्यान भरपूर लाडक्या बहिणी या ठिकाणी अपात्र सापडल्याचं पाहायला सुद्धा मिळत आहे। त्यासोबत 14,000पेक्षा जास्त पुरुषांनी चुकीच्या पद्धतीने अर्ज केल्याचे सरकारच्या निदर्शनास सुद्धा आलेले आहे। त्यामुळे लाडक्या बहिणींना, जर तुम्ही खरोखर लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थी असाल तरच मला पैसे वाटप होतील, परंतु जर तुम्ही चुकीच्या पद्धतीने अर्ज केलेला असेल, चुकीच्या पद्धतीने लाभ घेत असाल तर तुम्हाला पैसे मिळणार नाहीत, कारण राज्य सरकारच्या माध्यमातून तशा प्रकारे परिपत्रक सुद्धा काढण्यात आलेलं आहे। खऱ्या अर्थाने सर्व लाडक्या बहिणींची भरपूर दिवसांची प्रतीक्षा संपत आहे। पात्र बहिणींच्या खात्यामध्ये 2 हप्त्यांचे पैसे जमा झाल्याचा मेसेज सुद्धा
येतच आहे. तर एकत्रितपणे आज सोमवार 13 ऑक्टोबर रोजी कोणकोणत्या जिल्ह्यांमध्ये पैसे वाटप होत आहेत, उद्या 14 ऑक्टोबर मंगळवार उद्या कोणकोणत्या जिल्ह्यांमध्ये आणि परवा दिवशी बुधवारी 15 ऑक्टोबर रोजी कोणकोणत्या जिल्ह्यांमध्ये पैसे वाटप होणार आहेत, तर याची संपूर्ण सविस्तर माहिती या ठिकाणी सांगत आहे. त्यामुळे लाडक्या बहिणींनो हा व्हिडिओ काळजीपूर्वक पहा, अन्यथा तुमचं मोठ्या प्रमाणामध्ये नुकसान होऊ शकतं. तुमची या ठिकाणी भरपूर दिवसांची प्रतीक्षा संपणार नाही. आता बघा लाडक्या बहिणींनो, या ठिकाणी आपण संपूर्ण सविस्तर माहिती बघितली आहे. आता आपण बघून घेऊयात की आज सकाळी 7 वाजल्यापासून दुपारी 2 वाजेपर्यंत कोणकोणत्या जिल्ह्यांमध्ये पैसे वाटप झालेले आहेत, वाटप सुरू केलेले आहेत आणि दुपारी 2 वाजल्यापासून संध्याकाळी 12 वाजेपर्यंत कोणकोणत्या जिल्ह्यांमध्ये कोणकोणत्या बँकांमध्ये पैसे वाटप होतील, तर याची माहिती सुद्धा पाहणार आहोत. त्यामुळे लाडके बहिणींनो हा व्हिडिओ कुठेही स्किप न करता अगदी शेवटपर्यंत पहा. तुमची सुद्धा भरपूर दिवसांची प्रतीक्षा संपून जाईल. तुमच्या खात्यामध्ये पैसे जमा झाल्याचा मेसेज सुद्धा येणार आहे. बघा लाडके बहिणींनो, आज पैसे येतील, उद्या पैसे येतील अशा पद्धतीच्या सर्व बातम्यांना ब्रेक लागलेला आहे. कारण प्रत्यक्षामध्ये बहिणींच्या खात्यामध्ये पैसे जमा झाल्याचा मेसेज आलेला आहे. त्यामुळे लाडक्या बहिणींनो आज सकाळपासूनच भरपूर लाडक्या बहिणींच्या मनामध्ये आनंदाचे वातावरण पसरलेले आहे. लाडक्या बहिणीने आम्हाला मेसेज करून फोन करून सांगितलेलं आहे की आमच्या खात्यामध्ये सप्टेंबर आणि ऑक्टोबर या दोन्ही हप्त्यांचे 3000 रुपये विस्तांतर झालेले आहेत. म्हणजेच त्यांची दिवाळी 100% गोडसुद्धा होतच आहे. बघा लाडक्या बहिणींनो एकत्रितपणे आज सोमवारी कोणकोणत्या जिल्ह्यांमध्ये, मंगळवारी कोणकोणत्या जिल्ह्यामध्ये, बुधवारी कोणकोणत्या जिल्ह्यांमध्ये हे पैसे वाटप करण्याचे आदेश देण्यात आलेले आहेत त्याची माहिती देऊन टाकतो. कारण लाडक्या बहिणींनो सोमवार, मंगळवार आणि बुधवार हे शेवटचे 3 दिवस आहेत. त्यामुळे या शेवटच्या 3 दिवसांमध्येच पैसे वाटप होतील. यानंतर कोणालाही पैसे येणार नाहीत. जरी तुम्ही पात्र असाल तरी पण तुम्हाला पैसे येणार नाहीत. कारण सरकारने फक्त या 3 दिवसांमध्येच पैसे वाटप करण्याचे आदेश देण्यात आलेले आहेत, दिलेले आहेत. कारण आता शेतकरी बांधवांना सुद्धा या डीबीटीच्या माध्यमातून पैसे पाठवायचे आहेत. त्यामुळे लाडक्या बहिणींची डीबीटी मोकळी करायची आणि त्यानंतर शेतकरी बांधवांची डीबीटी तयार करायची आहे. त्यामुळे लाडक्या बहिणींनो सरकारच्या माध्यमातून परिपत्रक सुद्धा काढण्यात आलेलं होतं. त्यामुळे हे पैसे सर्वच बहिणींच्या खात्यामध्ये विस्तांतर सुद्धा होतच आहेत. बघा लाडक्या बहिणींनो, आता आपण कोणत्याही क्षणाची वाट न पाहता थेट सोमवारसाठी ज्या जिल्ह्यांची निवड करण्यात आलेली आहे, मंगळवारसाठी ज्या ज्या जिल्ह्यांची निवड करण्यात आलेली आहे आणि बुधवारसाठी ज्या ज्या जिल्ह्यांची निवड करण्यात आलेली आहे, तर त्या सर्व जिल्ह्यांची यादी या ठिकाणी तुम्हाला वाचून दाखवत आहे. त्यामुळे लाडक्या बहिणींनो जिल्ह्यांची यादी आणि बँकांची यादी पाहिल्याशिवाय हा व्हिडिओ बंद करू नका, अन्यथा सर्व लाडक्या बहिणींना पैसे वाटप होतील. फक्त तुमच्याच खात्यामध्ये पैसे येणार नाहीत, फक्त तुमचीच प्रतीक्षा संपणार नाही. तर बघा लाडक्या बहिणींनो एकत्रितपणे सर्व लाडक्या बहिणींची सप्टेंबर हप्त्याची आणि ऑक्टोबर हप्त्याची या ठिकाणी भरपूर दिवसांची प्रतीक्षा संपत आहे. कारण आज सकाळीच महिला व बालिका विभागाच्या मंत्री आदिती तटकरे मॅडम पत्रकारांशी बोलत असताना त्यांनी दिलेल्या माहितीनुसार लाडक्या बहिणींच्या खात्यामध्ये सप्टेंबर महिन्याचा हप्ता या ठिकाणी दसऱ्याच्या निमित्तानं वाटप केला जाणार होता. परंतु जवळच दिवाळी आलेले होते, त्या पार्श्वभूमीवरती सप्टेंबर महिन्याचा हप्ता आणि ऑक्टोबर महिन्याचा हप्ता जर दिवाळीच्या अगोदर 2 ते 3 दिवस विस्तांतर केला तर या ठिकाणी लाडक्या बहिणींची दिवाळी गोड होईल. हा दृष्टिकोन ठेवून लाडक्या बहिणींच्या खात्यामध्ये दिवाळीच्या अगोदर 8 दिवसांपासूनच पैसे वाटप करायला सुरुवात केलेली आहे. कारण लाडक्या बहिणी या दिवाळीच्या अगोदर बघा लाडक्या बहिणींनो 20 ऑक्टोबर पासून दिवाळी आहे, त्याच्या अगोदर आपण 5 ते 6 दिवसांपासून दिवाळीची तयारी सुरू करत असतो. त्याच पार्श्वभूमीवरती सरकारने दिवाळीच्या अगोदर पैसे पाठवलेले आहेत, जेणेकरून लाडक्या बहिणींची दिवाळी गोड व्हावी, लाडक्या बहिणींना साड्या घेता याव्यात, लाडक्या बहिणींच्या घरामध्ये सुख समृद्धी यावी. या दृष्टिकोनातून लाडक्या बहिणींचे लाडके भाऊ एकनाथ शिंदे साहेब यांच्या माध्यमातून सर्व लाडक्या बहिणींना 2 हप्त्यांचे 3000 रुपये गॅस कनेक्शनचे पैसे विस्तांतर करण्यास सुरुवात सुद्धा करण्यात आलेले आहे. तर बघा लाडक्या बहिणींनो आता आपण बघून घेऊयात की आज कोणकोणत्या जिल्ह्यांमध्ये पैसे वाटप होत आहेत, जेणेकरून लाडक्या बहिणींनो आज तुमचा सोमवार 13 ऑक्टोबर 100% गोड सुद्धा होणार आहे. परंतु लाडक्या बहिणींनो तुम्हाला सांगितल्याप्रमाणे फक्त सप्टेंबर ऑक्टोबर हप्त्याचे पैसे वाटप होत नाही. त्यानंतर या ठिकाणी तुमच्या खात्यामध्ये गॅस कनेक्शनचे पैसे 2 हप्त्यांचे पैसे एकत्रितपणे विस्तांतर होत आहेत आणि तुम्हाला दिवाळीनिमित्त 3000 रुपयांची आणि 3000 रुपयांचा बोनस सुद्धा वितरित होत आहे. परंतु लाडक्या बहिणींनो हा बोनस पाहण्यापेक्षा
तुम्ही या ठिकाणी हे 10 आनंदाचे निर्णय बघायचे आहेत, कारण कालच राज्य सरकारच्या माध्यमातून सर्व लाडक्या बहिणींना खुश करण्यासाठी, लाडक्या बहिणींना या ठिकाणी प्रोत्साहन देण्यासाठी, लाडक्या बहिणींना स्वतःच्या पायावरती उभं करण्यासाठी शासनाच्या माध्यमातून सर्वात मोठी उपाययोजना सुरू सुद्धा करण्यात आलेली आहे। म्हणजेच यापुढे सर्व लाडक्या बहिणी स्वतःच्या पायावरती उभं राहतील, स्वावलंबी बनतील, जेणेकरून त्यांना भविष्यामध्ये कोणताही अडथळा येणार नाही हा दृष्टिकोन ठेवून सरकारच्या माध्यमातून लाडक्या बहिणींसाठी काही प्रमुख आनंदाचे निर्णय घेण्यात आलेले आहेत। बघा लाडक्या बहिणींना, आपण सप्टेंबर हप्ता, ऑक्टोबर हप्ता गॅस कनेक्शनचे पैसे कोणकोणत्या जिल्ह्यांमध्ये विस्तार होतील त्याची माहिती पाहणार आहोत। त्या अगोदर लाडक्या बहिणींनो, तुमच्यासाठी कोणकोणते आनंदाचे निर्णय लागू करण्यात आलेले आहेत, तुमच्यासाठी कोणकोणते आनंदाचे निर्णय घेण्यात आलेले आहेत त्याची संपूर्ण सविस्तर माहिती या ठिकाणी सांगत आहे। त्यामुळे लाडक्या बहिणींना कोणत्याही क्षणाची वाट न पाहता हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा, तुमची सुद्धा भरपूर दिवसांची प्रतीक्षा संपून जाणार आहे। तर बघा लाडक्या बहिणींना, या प्रमुख आनंदी निर्णयांपैकी पहिला आनंदाचा निर्णय म्हणजे लाडक्या बहिणींसाठी राज्य शासनाकडून शिलाई मशीन योजनेचे अर्ज सुरू करण्यात आलेले आहेत। बघा, ज्या ज्या लाडक्या बहिणींना शिलाई मशीनचा लाभ घ्यायचा असेल त्या लाडक्या बहिणींनी प्रधानमंत्री विश्वकर्मा योजना या योजनेच्या ऑफिशियल वेबसाईटवरती जाऊन अर्ज करायचा आहे। त्यानंतर शिलाई मशीन खरेदीसाठी तुमच्या खात्यामध्ये थेट 15,000 रुपये विस्तांतर केले जातील। त्यानंतर तुम्ही या 15,000 रुपयामधून हे पैसे विस्तांतर सुद्धा करणार आहात। या 15,000 रुपयामधून शिलाई मशीन सुद्धा खरेदी करू शकता। त्यानंतर जो दुसरा आनंदाचा निर्णय घेण्यात आलेला आहे तो निर्णय म्हणजे लाडक्या बहिणींना डांका मशीन, पिठाची गिरणी अशा प्रकारच्या सर्व योजनांचा लाभ देण्यात येईल। शेतकरी असाल तर शेळीपालन योजना, शेतकरी असाल तर गायगोठा योजना, शेतकरी असाल तर वीरदान अनुदान योजना, शेतकरी असाल तर कांदे जाळ अनुदान योजना, शेतकरी असाल तर कुंपण योजना, अशा पद्धतीच्या सर्व शेतकरी लाडक्या बहिणींसाठी सरकारच्या माध्यमातून या ठिकाणी आनंदाचे निर्णय घेण्यात आलेले आहेत। परंतु ज्यांना शेती नसेल त्यांना शिलाई मशीन, ज्यांना शेती असेल त्यांना पण शिलाई मशीन, म्हणजेच लाडक्या बहिणींना सरसकट सर्वच लाडक्या बहिणींना या निर्णयांचा फायदा होणार आहे। बघा, ज्यांना बचत गटाचा व्यवसाय करायचा असेल त्यांना सुद्धा पैसे मिळणार आहेत। त्यासोबत ज्या महिलांना या ठिकाणी एकत्र येऊन लोणच्याचा व्यवसाय, पापड व्यवसाय, मसाला व्यवसाय अशा प्रकारचे व्यवसाय करायचे असतील तर त्यांना सुद्धा सरकारच्या माध्यमातून प्रोत्साहन देऊन, पैसे देऊन या ठिकाणी त्यांना सुद्धा या ठिकाणी फायदा होणार आहे। तर बघा लाडक्या बहिणींना, एकत्रितपणे आनंदाचे निर्णय बघितलेले आहेत। आता आपण या ठिकाणी आज 13 ऑक्टोबर सोमवारसाठी ज्या ज्या प्रमुख जिल्ह्यांची निवड करण्यात आलेली आहे, त्यासोबत उद्या मंगळवार आहे तर उद्यासाठी कोणकोणत्या जिल्ह्यांची निवड करण्यात आलेली आहे आणि परवासाठी कोणकोणत्या जिल्ह्यांची निवड करण्यात आलेली आहे तर याची संपूर्ण सविस्तर माहिती या ठिकाणी तुम्हाला सांगत आहे। त्यामुळे लाडक्या बहिणींना, हा व्हिडिओ कुठेही स्किप न करता अगदी शेवटपर्यंत पहा, तुमची सुद्धा भरपूर दिवसांची प्रतीक्षा संपणार आहे आणि तुमच्या खात्यामध्ये सप्टेंबर महिन्याचा हप्ता आणि ऑक्टोबर महिन्याचा हप्ता एकत्रितपणे 3,000 रुपये विस्तांतर सुद्धा होणार आहे। तर बघा लाडक्या बहिणींनो, सर्वात अगोदर बघून घेऊयात की राज्य शासनाच्या माध्यमातून आजसाठी कोणकोणत्या जिल्ह्यांची निवड करण्यात आलेली आहे, उद्यासाठी कोणकोणत्या जिल्ह्यांची निवड करण्यात आलेली आहे, कोणकोणत्या बहिणींना पैसे वाटप होतील, कोणत्या बहिणींना पैसे वाटप होणार नाही, सर्व मिळून किती पैसे मिळणार आहेत, मागील महिन्यांचे पैसे मिळणार आहेत का, KYC केलेले असेल, नसेल केलेले असेल तरी पण पैसे मिळणार आहेत का, एकत्रितपणे संपूर्ण सर्व प्रश्नांची उत्तरे या ठिकाणी देत आहे। त्यामुळे लाडक्या बहिणींना, हा व्हिडिओ कुठेही स्किप न करता अगदी शेवटपर्यंत पहा, तुमची सुद्धा सप्टेंबर हप्त्याची आणि ऑक्टोबर हप्त्याची भरपूर दिवसांची प्रतीक्षा संपून जाईल। तुमच्या खात्यामध्ये पैसे जमा झाल्याचा मेसेज सुद्धा येऊन जाणार आहे। तर बघा लाडक्या बहिणींना, सर्वात अगोदर आपण जिल्ह्यांची यादी आणि बँकांची यादी पाहणार आहोत। परंतु लाडक्या बहिणींना, त्याच्या अगोदर कोणाला पैसे मिळणार आहेत, कोणाला पैसे मिळणार नाही त्याची माहिती सुद्धा बघून घेऊयात। बघा लाडक्या बहिणींना, ज्या ज्या बहिणींचं आधार कार्ड बँकेला लिंक असेल अशा बहिणींना पैसे वाटप होतील। त्यासोबत ज्या लाडक्या बहिणी लाडकी बहीण योजनेच्या नियमांमध्ये, पात्रतांमध्ये बसत असतील त्यांना पैसे वाटप होतील। आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे ज्या ज्या लाडक्या बहिणींची KYC झालेली असेल, म्हणजेच बँकेची KYC झालेली असेल त्यांना पैसे वाटप होतील। जरी तुम्ही लाडकी बहीण योजनेची अजून KYC केलेले नसेल, KYC केलेले असेल तरी पण पैसे वाटप होतील, कारण लाडकी बहीण योजनेच्या KYCला अजून या ठिकाणी 2 महिने वाढवून दिलेले आहे। त्यामुळे या 2 महिन्यांच्या आतमध्ये तुम्ही कधीही KYC करू शकता। त्यामुळे या ठिकाणी काळजी करायची
गरज नाही, परंतु लाडक्या बहिणींना या ठिकाणी ज्या बहिणींचा आधार कार्ड बँकेला लिंक असेल अशा सर्वच बहिणींच्या खात्यामध्ये पैसे वाटप होतील। अशा सर्वच लाडक्या बहिणींची प्रतीक्षा सुद्धा सामणार आहे। त्यासोबतच लाडक्या बहिणींना आता आपण बघून घेऊयात की कोणाला पैसे मिळणार नाहीत। तर बघा, लाडक्या बहिणींना ज्या बहिणी लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थी नसतील, ज्या लाडक्या बहिणी लाडकी बहीण योजनेमध्ये पात्र ठरत नसतील, तर अशा बहिणींच्या खात्यामध्ये पैसे येणार नाहीत। अशा बहिणीने बँकेच्या मेसेजची वाट पाहून सुद्धा उपयोग होणार नाही। त्यासोबत लाडक्या बहिणींना मागील हप्त्यांचे पैसे वाटप होणार आहेत का? तर बघा, लाडक्या बहिणींना ज्या लाडक्या बहिणींना मागील हप्त्यांचे पैसे आलेले नसतील, जरी आलेले असतील तर ते हप्ते अर्धवट आलेले असतील, तर अशा बहिणींना मागील हप्त्यांचे पैसे एकत्रितपणे विस्तार करण्याचे आदेश आज राज्य सरकारच्या माध्यमातून देण्यात आलेले आहेत। आता बघा, लाडक्या बहिणींना या ठिकाणी आपण जिल्ह्यांच्या यादी आणि बँकांच्या यादी सुद्धा पाहणार आहोत। बघा, लाडक्या बहिणींना आता या ठिकाणी संपूर्ण सविस्तर माहिती आपण सुद्धा पाहिलेली आहे। त्यामुळे लाडक्या बहिणींना आता तुम्ही जिल्ह्यांच्या यादी आणि बँकांची यादी पाहायची आहे। जिल्ह्यांच्या यादी आणि बँकांची यादी पाहिल्याशिवाय हा व्हिडिओ बंद करू नका, अन्यथा तुम्हाला कळणार नाही की तुमच्या जिल्ह्यांमध्ये कधीपासून पैसे वाटप होतील। तुमची सुद्धा सप्टेंबर आणि ऑक्टोबर हप्त्याची प्रतीक्षा कधीपासून सामणार आहे। बघा, लाडक्या बहिणींना काल रविवार होता, काल सुट्टीचा वार असल्यामुळे बहिणींना पैसे आलेले नव्हते, परंतु आज सोमवार आहे, पहिलाच दिवस आहे। त्या अनुषंगाने सर्व लाडक्या बहिणींच्या खात्यामध्ये आज जास्तीत जास्त पैसे वाटप होतील। उद्या सुद्धा जास्तीत जास्त बहिणींना पैसे मिळतील आणि परवा दिवशी सुद्धा जास्तीत जास्त बहिणींना पैसे मिळणार आहेत। कारण लाडक्या बहिणींना सरकारने दिलेल्या माहितीनुसार या ठिकाणी सर्व लाडक्या बहिणींची दिवाळी गोड व्हावी या दृष्टिकोनातून जास्तीत जास्त पैसे सोडण्याचे आदेश सरकारच्या माध्यमातून देण्यात आलेले आहेत। बघा, लाडक्या बहिणींना आता या ठिकाणी आपण संपूर्ण सविस्तर माहिती पाहिलेली आहे। आता आपण या ठिकाणी बघून घेऊयात की कोणकोणत्या बहिणींना पैसे मिळणार आहेत, म्हणजेच कोणकोणत्या लाडक्या बहिणी नियमांमध्ये पात्रतांमध्ये बसत आहेत त्यांना पैसे येतील का? तर बघा, लाडक्या बहिणींना सरकारने दिलेल्या माहितीनुसार ज्या बहिणी नियमांमध्ये बसत असेल, पात्रतांमध्ये बसत असेल, तर अशा बहिणींना सर्वात अगोदर पैसे वाटप होतील। तर बघा, लाडक्या बहिणींना याच्यामध्ये जुनेच नियम लावण्यात आलेले आहेत, त्यामुळे तुम्ही जुन्याच नियमांमध्ये जुन्याच पात्रतांमध्ये बसत असावे। जसं की गाडी नसायला पाहिजे, उत्पन्न कमी असावं, रेशन कार्ड असायला पाहिजे, वय 65 पेक्षा कमी असायला पाहिजे, घरामधील फक्त 2च महिला लाभ घेत असावेत। अशा प्रकारच्या नियमांमध्ये जर तुम्ही बसत असाल तर तुम्हाला तुमच्या लाडक्या बहिणींकडून लाडक्या भावांकडून लाडक्या बहिणींना दिवाळीची ओवाळणी विस्तार होत आहे। दिवाळीची निमित्तानं 2 हप्त्यांचे पैसे वाटप सुद्धा होतच आहे। आता बघा, लाडक्या बहिणींनो संपूर्ण सविस्तर माहिती या ठिकाणी पाहिलेली आहे। आता आपण कोणत्याही क्षणाची वाट न पाहता थेट जिल्ह्यांची यादी आणि बँकांची यादी पाहणार आहोत। त्यामुळे लाडक्या बहिणींना जिल्ह्यांची यादी आणि बँकांची यादी पाहिल्याशिवाय हा व्हिडिओ बंद करू नका, अन्यथा तुमचं मोठ्या प्रमाणामध्ये नुकसान होऊ शकतं, तुमची प्रतीक्षा सामणार नाही, अन्यथा तुमची भरपूर दिवसांची प्रतीक्षा सामणार नाही। बघा, लाडक्या बहिणींनो शासनाने दिलेल्या माहितीनुसार आज पुणे जिल्हा, मुंबई शहर, मुंबई उपनगर, रायगड, सातारा, सांगली, कोल्हापूर, सोलापूर, सिंधुदुर्ग, गडचिरोली, भंडारा, गोंदिया, त्यासोबत लाडक्या बहिणींनो परभणी, बीड, जालना, अकोला, जळगाव, त्यासोबत लाडक्या बहिणींनो कोल्हापूर शहर, नागपूर, अमरावती असेल, यवतमाळ असेल, जळगाव असेल, जालना असेल, अशा मोठमोठ्या जिल्ह्यांमध्ये आज सर्वात अगोदर लाडकी बहीण योजनेचा सप्टेंबर महिन्याचा हप्ता विस्तार होईल आणि लाडक्या बहिणींनो लगेच ऑक्टोबर महिन्याचा विस्तार होण्यास सुरुवात सुद्धा होणार आहे। बघा, लाडक्या बहिणींनो शुक्रवारी आणि शनिवारी आणि सोमवारी या 3 दिवसांमध्ये सप्टेंबर महिन्याचा हप्ता विस्तार होणार होता आणि त्याप्रमाणे लाडक्या बहिणींनो शुक्रवारी शनिवारी सप्टेंबर महिन्याचा हप्ता आलेला आहे। तर आज सोमवार आहे, त्या अनुषंगाने सप्टेंबर आणि ऑक्टोबर या दोन्ही हप्त्यांचे पैसे वाटप सुद्धा होणार आहेत। बघा, लाडक्या बहिणींनो काळजी करू नका, लवकरच तुमच्या खात्यामध्ये या ठिकाणी हप्त्यांचे पैसे वाटप होणार आहे। सप्टेंबर हप्ता वाटप झाला की लगेच ऑक्टोबर हप्ता विस्तार अशा पद्धतीची माहिती देण्यात आलेली आहे। सर्व माहिती दिलेली आहे, त्यामुळे जर हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि गरज असेल त्यांच्यापर्यंत सुद्धा नक्की शेअर करा। तोपर्यंत जय महाराष्ट्र।